त्यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने आम्ही गेले 11 वर्षापासून अखंडित यात्रा काढत आहोत। हे यात्रेचं 11वं वर्ष आहे आणि दुसरा दिवस आहे। 3 वर्ष झालं आम्ही परळी येथे मुक्काम करतो। प्राध्यापक डॉक्टर उत्तम धुमाळ सरांच्या वतीने या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली जाते। या ठिकाणी अतिशय आमचे वारकरी संतुष्ट होतात। आमची वारकऱ्याची एक मागणी आहे किंवा इच्छा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, मराठवाड्यातील 2 महत्त्वाचे तीर्थक्षेत्र त्यांचा विकास केलेला आहे, जीर्णोद्धार केलेला आहे। तर औंढा नागनाथप्रमाणेच याही ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मध्यवर्ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी आमची सगळ्या वारकरी मंडळीची इच्छा आहे। तर ती शासनाने पूर्ण करावी अशी मी अभिलाषा व्यक्त करतो। गेल्या ही 11 वर्ष आहे आम्ही माळेगाववरून सोंडी या ठिकाणी यात्रा काढत आहोत। पहिले 3-4 वर्ष आम्ही पूर्ण पायी प्रवास केलेला आहे, पण आता वयाच्या मानानं आणि ह्या उष्णतेमुळं वाहनाच्या माध्यमातून आम्ही हा प्रवास करत आहोत। ही यात्रा काढण्याचा मूळ उद्देश समाजाला अहिल्यादेवी समजून सांगायचं आहे, अहिल्यादेवीचं कार्य समजून सांगायचं आहे। अहिल्यादेवीने लोकांसाठी काय केलं, लोकमाता झाली म्हणजे एका समाजापुरती होती का, सर्व समाजाची ती लोकमाता होती। म्हणून आमच्या दिंडीत सर्व समाजाचे लोक आहेत, जंगम आहेत, वाणी आहेत, मराठा आहेत, भोई आहेत, कोळी आहेत, धनगर आहेत, हाटकर आहेत, सगळ्या समाजाचे लोक आमच्या दिंडीत आहेत। हे लोकमातेचं कार्य समाजाभिमुख व्हावं या उद्देशानं आम्ही जातो। दरवर्षी दर ठिकाणी दर गावी प्रबोधन करतो आणि हा आमचा उद्देश आहे। आत्ताच आमचे कार्याध्यक्ष मुरारी कुंभारगाव यांनी सांगितल्याप्रमाणे अहिल्यादेवीचं चरित्र एवढं दांडगा आहे की आत्ता कुठं त्या शासनाला कळालं आहे की त्यांनी काय कार्य केले। म्हणून आमची मागणी आहे, या परळी या ठिकाणी भव्य दिव्य असा पुतळा, ज्याप्रमाणे आमच्या नांदेडला आता पुतळा होत आहे तशा प्रकारचा पुतळा या ठिकाणी व्हावं अशी आमची वारकऱ्याची मागणी आहे। धन्यवाद।